Hello students, welcome to Deha Prakashan Academy Maharashtra and I am Sumedha. Today we are learning first standard fourth and what is our topic? Our topic is correcting word with the picture. Correcting word with picture. ठीक आहे. आता करेक्टिंग वर्ड विथ पिक्चर याचा अर्थ काय होतो बरं? योग्य चित्र ओळखा सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे. आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे, ती ओळखायची आहेत आणि त्याचं प्रॉपर इंग्रजी अक्षर किंवा इंग्रजी शब्द शोधायचा आहे. ओके. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आपला आता लेक्चर सुरू होत आहे मुलांनो. बघा आता हे का गरजेचं आहे बरं? तुम्हाला करेक्ट योग्य म्हणजे काय उद्देश आहे माझा? तुम्हाला चित्र दाखवायचा आणि त्याचा योग्य शब्द शोधायचा. ह्याचा उद्देश काय आहे की असं झालं की तुम्हाला प्रॉपर समजेल ना की हीच वस्तू आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. किंवा मग तुम्ही आता समजा कुठे फिरायला गेले तर तुम्ही गार्डन मध्ये गेलात फिरायला किंवा झू मध्ये गेला, बरोबर? झू म्हणजे काय तर प्राणी संग्रहालय, बरोबर? तर प्राणी संग्रहालयात गेला तुम्हाला तिथे सिंह, वाघ, हत्ती आणि मोठे मोठे अजून जंगली किंवा नॉर्मल जे असतात आपली ती प्राणी दिसणार आहे, बरोबर? पण ही प्राणी नेमकं कोणता हे तुम्हाला इंग्रजीत पण माहिती हवं की नाही? सिंहाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, टायगरला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, काय म्हणतात? टायगरला काय म्हणतात मराठीमध्ये? वाघ म्हणतात, बरोबर? किंवा मग लॉयन कशाला म्हणतात तर सिंहाला, बरोबर? एलिफंट म्हणजे हत्ती. हे तुम्हाला लक्षात येईल की नाही? ज्यावेळेस तुम्ही चित्र एखादं बघतात तेव्हा किंवा एखादी प्राणी बघतात तेव्हा तुम्ही काय सांगाल? दिस इज एलिफंट, दिस इज लॉयन, दिस इज टायगर, हे असं तुम्ही सांगू शकणार की नाही? ओके. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण हा विषय शिकत आहोत. ठीक आहे. आता त्याचं तुम्हाला स्पेलिंग पण माहिती पाहिजे. नुसतंच माहिती ह्याला हे म्हणतात हे असं म्हणून उपयोग आहे का? नाही. तुम्हाला त्याचं स्पेलिंग सुद्धा माहिती पाहिजे. आता मी जे काही तुम्हाला दाखवत आहे त्याची तुम्हाला स्पेलिंग सुद्धा पाठ करायची आहे. त्यात कोणतं चित्र आहे ते आधी व्यवस्थित बघायचं आहे, त्याप्रमाणे योग्य तो शब्द निवडायचा आहे. ठीक आहे. आणि यातून काय होणार आहे? तुमची बोलायची आणि लिहिण्या वाचण्याची सुद्धा प्रॅक्टिस होणार आहे आणि तुम्ही योग्य ते उच्चार करू शकणार आहे. म्हणजेच काय प्रोनाउन्सिएशन प्रॉपर करणार आहे. ठीक आहे. आता बघा लर्निंग म्हणजे काय? ऑब्झर्वेशन स्किल्स. काय करणार आहे? तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. ऑब्झर्व म्हणजे काय? निरीक्षण करायचं आहे. एखादी गोष्ट बघायची आहे, तिला व्यवस्थित बघायचं आहे, मग योग्य ते उत्तर शोधून काढायचं आहे. इम्प्रूव्ह वर्ड इमेज अँड एक्सेशन म्हणजे काय? वर्ड म्हणजे शब्द आणि इमेज म्हणजे चित्र. आणि काय होणार आहे त्याच्याने? तुमची व्होकॅब्युलरी सुद्धा वाढणार आहे. व्होकॅब्युलरी म्हणजेच काय? तुमचा शब्दसंग्रह वाढणार आहे. आता तुम्हाला सुटेबल अशाच भाषेमध्ये किंवा तुम्हाला समजेल असंच मी सांगणार आहे. म्हणजे त्याच्याने काय होणार आहे? तुमचं शिकणं हे इंटरेस्टिंग होणार आहे. इंटरॅक्टिव्ह अँड फन म्हणजे मजेदार. ठीक आहे. आणि हे तुमचं भाषा सुधारण्यासाठी किंवा भाषेचं नॉलेज येण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करून घेणार आहे. भाषा कोणती तर इंग्लिश. ठीक आहे. आता इकडे बघूया, आपल्याला MCQ आहे. आता बघा करेक्टिंग वर्ड विथ पिक्चर्स. ठीक आहे. आता खालीलपैकी कोणता शब्द हत्ती चित्राशी जुळतो? हे इमेज कसली आहे बघा बरं मुलांनो. हे इमेज काय आहे? तुम्हाला दिसत आहे का? हे इमेज दिसतंय का? सांगा बरं मला. दिसत असेल तर हो म्हणा, नसेल दिसत तर नाही म्हणा. हे बघा हे काय आहे बरं? कशाचं चित्र आहे? काय आहे हे? आपण मराठीमध्ये याला काय म्हणतो? हत्ती असं म्हणतो, बरोबर? इथे हत्ती हा शब्द दिसतोय तुम्हाला? हत्तीच्या चित्राशी म्हणजे हा काय आहे? हत्ती. मराठीत आपण याला हत्ती असं म्हणतो. पण इंग्लिश मध्ये काय म्हणणार बरं? सांगा बरं. इथला ह्या पर्यायामधला योग्य पर्याय कोणता आहे सांगा बरं? टायगर आहे का तो? एलिफंट आहे की
कॅट आहे की मंकी आहे? आता मला सांगा टायगर म्हणजे काय? तर वाघ. एलिफंट म्हणजे काय? तर हत्ती. कॅट म्हणजे काय? तर मांजर, बरोबर. आणि मंकी म्हणजे माकड. तुम्ही आता सांगा कोणता पर्याय योग्य आहे बरं? ऑप्शन बी बरोबर आहे ना? ऑप्शन बी काय आहे? तर एलिफंट हा शब्द आहे. आणि हे चित्र पण कशाच आहे? मग एलिफंटच आहे, बरोबर. मग आपण काय करणार आहोत मुलांना? आता इकडे आपल्या आवडीचा आपला असा एक्झामचा पॅटर्न आहे तो आपण इथे घेणार आहे. आपल्याला आवडतं ना कलर करायला, तर त्याचप्रमाणे इथे आपल्याला असे हे गोल दिलेले आहेत. हे छान पैकी कलर करायचे आहेत. बघा मुलांनो, आता इकडे लक्ष द्या. आता आपण काय वाचलं खालीलपैकी कोणता शब्द हत्तीच्या चित्राशी जुळतो? आपल्याला शब्द सापडलेला आहे तो म्हणजे एलिफंट, बरोबर. आता एलिफंट स्पेलिंग काय आहे सांगा बरं? ELEPHANT. काय आहे? ELEPHANT. आता ऑप्शन नंबर काय आहे? बी आहे. आपण त्याला व्यवस्थित कलर करायचा आहे. असं छान पैकी कलर देऊन घ्यायचा आहे. हा काय आहे? आपला एलिफंट. आपला पहिला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळायचं आहे. चला, आता खालती चित्र कशाचं दिलंय बरं? काय आहे हे चित्र? हे चित्र कशाचं आहे मुलांनो? हे काय आहे सांगा बरं? काय आहे हे? ऍपल आहे की नाही? ऍपल म्हणजे काय? इथे काय लिहिलेलं आहे बघा. खालील चित्र सफरचंदाचे आहे. सफरचंद म्हणजे काय? तर ऍपल, बरोबर. आता योग्य शब्द ओळखा. आता मी तुम्हाला सांगितलं आहे सफरचंदाला ऍपल असं म्हणतात. तुम्हाला ऍपलचं चित्र पण मी इथे दाखवलेलं आहे. इकडे लक्ष द्या. इकडे मी स्पॉटलाइट करत आहे. हे बघा, हे कशाचं चित्र आहे? ऍपलचं चित्र, बरोबर. हे काय आहे? ऍपल. आता ऍपल ऑप्शन आपल्याकडे आहे का बरं? आहे? दिसतोय का आपल्याला ऍपल हा ऑप्शन? ऑप्शन ए काय आहे बरं? वाचा बरं मुलांनो. APPLE म्हणजे काय? तर ऍपल. पण तरी पण आपण काय करणार आहे बरं इकडे मुलांनो? पुढचे पण पर्याय वाचणार आहे. पुढचा पर्याय काय आहे? BANANA म्हणजे काय? बनाना. बनाना म्हणजे केळी. आणि ORANGE ऑरेंज. ऑरेंज म्हणजे काय? तर संत्री. आणि मँगो MANGO मँगो म्हणजे आंबा. सगळ्यांना आवडतो की नाही आंबा? बरोबर. आवडत जरी असला तरी आपलं हे योग्य पर्याय नाहीये, म्हणून आपण हा पर्याय घेणार नाही आहोत. तर आपला शब्द आहे सफरचंद. सफरचंदाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? तर ऍपल. ऍपल हा पर्याय आपल्याजवळ पहिलाच आहे. ऍपल APPLE. मग आपण पटकन APPLE ला क्लिक करणार आहे असं, बरोबर. कलर करून घेणार आहे छान पैकी. ठीक आहे, असं सोडवायचं आहे. ठीक आहे. आता दुसरं काय आहे? पंख्याच्या चित्रासाठी योग्य शब्द कोणता? आता चित्रामध्ये पंखा दिलेला आहे मी तुम्हाला. पंखा दिसत आहे का सगळ्यांना? बघा बरं इकडे. हा पंखा आहे, बरोबर. काय आहे हा? पंखा. आता या पंख्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बरं मुलांनो? तर काय म्हणतात? फॅन असं म्हणतात. आता फॅन हा शब्द आहे का आपल्याकडे? CLOCK क्लॉक. क्लॉक म्हणजे घड्याळ. FAN फॅन. CHAIR चेअर. आणि PEN पेन. तर कोणता योग्य शब्द आहे? FAN फॅन. तर फॅन हा ऑप्शन किती आहे बरं? ऑप्शन बी आहे. तर आपण काय करणार आहे? आपल्या ठीक आहे,
पंख्याच्या चित्राशी योग्य शब्द कोणता? तो काय आहे? फॅन. ऑप्शन बी. आपण तो कलर करणार आहे अशा प्रकारे. बरोबर. आता दुसरा आहे, जेथे मुलं शिकतात असे चित्र आहे, तो शब्द निवडा. आता जेथे मुलं शिकतात असा चित्र कोणतं आहे? जिथे मुलं शिकतात तो कोणता आहे बरं? पार्क आहे का? आधी हे चित्र बघा कशाचं आहे मुलांनो? हे चित्र कशाचं आहे? इथे काय लिहिलेलं आहे या चित्रामध्ये? आतमध्ये वाचा बरं. इथे छोट्याशा अक्षरात काय लिहिलेलं आहे? SCHOOL, स्कूल असं लिहिलेलं आहे की नाही? आता कधी कधी प्रश्नातच आपल्याला उत्तर सापडत असतं, फक्त आपण व्यवस्थित बघायचं असतं. ठीक आहे. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर मी तुम्हाला इथेच उत्तर पण आणि त्याचं स्पेलिंग पण दिलेलं आहे. आता मला सांगा, आपल्याकडे ऑप्शन्स आहेत हे, त्याच्यामधला जो आपण चित्रामध्ये बघितलेला शब्द इथे सेम आहे का? आहे ना? बरोबर आहे की नाही? हे बघा, हा शब्द इथे दिलाय ना SCHOOL, स्कूल, आणि इथे आहे का SCHOOL, स्कूल? आहे ना? मग पटकन काय करायचं आहे? आपला ऑप्शन काय आहे? तर ऑप्शन बी आहे. म्हणून आपला ऑप्शन बी कलर करायचा आहे. समजलं मुलांना कसं सोडवायचं? ठीक आहे. कधी कधी प्रश्नात हे उत्तर असतात, आपण फक्त बघायचं असतं व्यवस्थित. चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूचे चित्र आहे, योग्य शब्द ओळखा. आता चहा पिण्यासाठी काय वापरतात? चहा पिण्यासाठी आपण काय वापरतो? तर हे चित्र कशाचं आहे? कपचं. CUP, कप. आता CUP कप ऑप्शन आपल्या जवळ आहे का? आहे. CUP कप. नंतर काय आहे? PLATE, परत SPOON, SPOON आणि JUG, जग. तर CUP कप ऑप्शन आपल्या जवळ आहे. ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन नंबर ए. मग आपण काय करणार आहे? ऑप्शन ए हायलाइट करणार आहोत की नाही? तर ऑप्शन ए हायलाइट करण्यासाठी 1 मिनिट तुम्हाला ऑप्शन ए हायलाइट करून दाखवते. ऑप्शन ए असा छानपैकी आपण हायलाइट करून घेतलेला आहे. बरोबर. ठीक आहे. फुलाच्या चित्रासाठी योग्य पर्याय निवडा. आता इकडे बघा, फुलं आहेत की नाही इथे? ही काय आहेत बरं? फुलं. या चित्रामध्ये काय आहेत? तर फुलं आहेत. बरोबर. फ्लॉवर शब्द आहे का आपल्याकडे? आहे. आता पहिला पर्याय काय आहे? LEAF, लीफ. FLOWER, फ्लावर. नंतर TREE, ट्री. GRASS, ग्रास. आपण कोणता घेणार आहे? FLOWER, फ्लावर हा वर्ड घेणार आहे. मग फ्लावर हा वर्ड आपल्या जवळ आहे, मग आपण ऑप्शन कलर करणार आहे. ठीक आहे. अशा प्रमाणे योग्य शब्द शोधायचा आहे. आता दुसरं काय आहे? A, B, C आणि D. पाण्यात पोहणाऱ्या माशाच्या चित्रासाठी योग्य शब्द कोणता? आता हे चित्र तुम्हाला दिसतंय का? हे कशाचं चित्र आहे बरं? मासे आहेत ना हे. मासे म्हणजे काय? तर फिश. तर फिश हा पर्याय आहे का आपल्याकडे?
आहे का? बघू, पहिला ऑप्शन काय आहे? DOG डॉग, BRID बर्ड, FISH फिश आणि COW काऊ. COW काय आहे? तर काऊ आहे. तर बघा मुलांनो, FISH फिश हा ऑप्शन आपल्याकडे आहे. तर फिश हा ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन नंबर सी आहे. बरोबर. तर ऑप्शन नंबर सी असल्यामुळे आपण ऑप्शन सी ला हायलाइट करणार आहे. असं छानपैकी कलर करायचा आहे. प्रॉपर कलर बाहेर जाऊ द्यायचा नाही, आपला पेन व्यवस्थित यूज करायचा आहे. बघा आता दुसरं काय आहे? सूर्याच्या चित्राशी जोडणारा शब्द कोणता? सूर्य म्हणजे काय? सूर्य म्हणजे सन. बरोबर. आता मला सांगा, सन दिसतोय का तुम्हाला इकडे सगळ्यांना? दिसत आहे का? बघा, दिसतो ना? हा काय आहे? सन आहे. SUN सन. आता SUN सन शब्द आहे का आपल्याकडे? पहिले आपण ऑप्शन वाचूया. चला. MOON मून. ठीक आहे. LAMP लॅम्प. आणि नंतर काय आहे? STAR स्टार शब्द आहे. पुढचा ऑप्शन काय आहे? SUN सन असा आहे. आता सांगा मला, आपल्याला काय शोधायचं आहे? सूर्याशी संबंधित. सूर्याच्या ह्याच्यात कोणता शब्द येतो? SUN सन शब्द येतो. बरोबर. मग SUN सन आपला ऑप्शन किती आहे? ऑप्शन नंबर डी आहे. म्हणून आपण ऑप्शन नंबर डी हा कलर केलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आपल्याकडे खूप छान छान चित्र आहेत. ते चित्र बघा व्यवस्थित आणि आपला योग्य तो शब्द निवडायचा आहे. आता हे चित्र कशाचं आहे बरं मुलांनो? काय आहे हे? बॉल आहे की नाही? BALL बॉल. बरोबर. बॉल हा शब्द आहे. आपल्याकडे ऑप्शन आहे का? बॉल आहे, पण आपण तरी पर्याय व्यवस्थित वाचून घेणार आहे. तो पर्याय पहिला काय आहे बरं? BAT बॅट आहे. BAT बॅट. दुसरा काय आहे? BALL बॉल आहे. नंतर काय आहे? BOOK बुक आहे. नंतर HAT हॅट आहे. तो कोणता शब्द बरोबर आहे बरं? BALL बॉल. तो कोणता पर्याय आहे? पर्याय बी. व पर्याय बी आपण कलर करणार आहोत. पर्याय बी आपण कलर करणार आहे. बरोबर. आता खालील चित्र पावसाचे आहे. योग्य शब्द निवडा. पाऊस पडत आहे की नाही या चित्रामध्ये? दिसत आहे का सगळ्यांना बरं? बघा बरं मुलांनो, छान असा मुलगा पावसात छत्री घेऊन चाललेला आहे. हे काय? त्याच्यावर पाऊस पडत आहे. बघा इथे छान चित्र आहे की नाही? हे कशाचं चित्र आहे बरं मुलांनो? कशाचं चित्र आहे? तर पाऊस पडत आहे. पावसालाच इंग्लिश मधून काय म्हणतात? रेन असं म्हणतात. रेन म्हणजेच काय? तर पाऊस. पाऊस म्हणजे रेन इंग्लिश मध्ये. आता मला सांगा, रेन हा पर्याय आहे का आपल्याकडे? आता पहिला काय पर्याय? SNOW स्नो. स्नो म्हणजे बर्फ पडणे. आणि RAIN रेन. पुढचा आहे CLOUD क्लाउड. WIND विंड. तर RAIN रेन. रेन हा काय आहे? ऑप्शन बी आहे. म्हणून आपण ऑप्शन बी हा हायलाइट करणार आहे छानपैकी. ठीक आहे. आता नेक्स्ट बघायचं आहे. आता हे तुमच्या होमवर्क साठी आहे. चला बरं पटकन स्क्रीनशॉट काढा याचा. चला बरं मुलांनो, स्क्रीनशॉट काढा. दिसत आहे का सगळ्यांना? दिसत आहे का नाही? मला तसं सांगा. दिसत असेल नसेल तरी सांगायचं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला विजिबल केली आहे स्क्रीन. बघा बरं, छानपैकी स्क्रीनशॉट काढा. काढलं? ठीक आहे.
आहे. आता आपण पटकन बघणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला चित्र दाखवणार आहे आणि योग्य पर्याय तो टिक करणार आहे. आता बघा इकडे हे चित्र कशाचं आहे? बुक. आता इथे बुक ऑप्शन आहे का आपल्याकडे? वाचण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू ती काय आहे? बुक. हे काय आहे? बुक. आणि बुक ऑप्शन आहे का आपल्याकडे? तर हा ऑप्शन आहे, म्हणून आपण काय करणार आहे? बुक हा ऑप्शन टिक करणार आहे. आता दुसरं काय आहे बरं? चेअर आहे. चेअर आहे का? बर, प्रत्येक जण बसण्यासाठी वापरतो ती योग्य शब्द निवडा. ते काय आहे? टेबल, चेअर, बेड, बुक्स, सॉरी बॉक्स. तर काय आहे? चेअर आहे, म्हणून हा ऑप्शन आपण हा टिक करणार आहे. पिण्याच्या बाटलीचे चित्र आहे. शब्द कोणता? आता बघा, बॉटल, मग, कप, ग्लास. तर कोणता आहे? बॉटल आहे, म्हणून आपण बॉटल या शब्दावर क्लिक केलेलं आहे. जेथे डॉक्टर काम करतो असे चित्र कोणतं आहे? बँक, हॉस्पिटल, स्कूल, पोस्ट ऑफिस. डॉक्टर बँकेत असतात का? नाही. हॉस्पिटल हो असतात. पुढचे तरी पर्याय बघायचे आहे. स्कूल नाही, पोस्ट ऑफिस नाही, तर मग काय आहे? हॉस्पिटल हा शब्द बरोबर आहे. आता पुढचा पर्याय काय आहे बरोबर मुलांनो? एक उडणाऱ्या पक्षाचे चित्र आहे. हा पक्षी उडत आहे, मग त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? बॅट, बटरफ्लाय, बर्ड, इन्सेक्ट. काय म्हणतात? बर्ड असं म्हणतात, म्हणून बर्ड या शब्दावर आपण क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. तुमचा MCQ होमवर्क सहित आपण सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस करत राहायची आहे. स्क्रीनशॉट जो घेतलेला आहे त्याच्यावरती परत एकदा सोडवून बघायचं आहे. योग्य त्या चित्रावरती ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, थँक्यू.